क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। पुणे पालिकेचं रणांगण शांत, बटन दाबायची वेळ। गेली 15 दिवस पुण्याच्या पेठापेठातून, गल्ल्यातून आणि त्या टोलेजंग IT पार्कच्या सावलीतून जो काही प्रचाराचा धुरळा उडाला तो पाहून साक्षात इंद्रदेवानेही आपली रथाची चाकं पुण्याच्या वेशीबाहेरच थांबवली असती। काय ते फ्लेक्स, काय त्या घोषणा आणि काय तो उमेदवारांचा अभिनय। अरे रे, अभिनयाच्या बाबतीत तर आमच्या बालगंधर्वांनाही ओव्हरटेक करतील असे नटसम्राट यावेळच्या निवडणुकीत पाहायला मिळाले। प्रचाराचा तमाशा आणि मतदारांचा कोपरखळी। सकाळच्या प्रहरी वासुदेवाची गाणी ऐकू यायची, तिथे आता लाऊडस्पीकरवर उमेदवारांची आरती ऐकू येत होती। कुणी म्हणतो मी पुण्याचा कायापालट करीन, तर कुणी म्हणतो मी मुळामुठेचं पाणी बाटलीत भरून विकेन। अरे गड्यांनो, आधी पुण्याचे खड्डे भरा, मग जगाचा उद्धार करा। पुणेकर मतदार हा जगातील सर्वात शहाणा प्राणी आहे। उमेदवाराने नमस्कार केला की पुणेकर असा काही मिश्किल हसतो की त्या बिचाऱ्याला वाटतं मत पक्क झालं, पण त्या हास्याचा अर्थ तुझ्या बापाने तरी कधी मत दिलं होतं का असा असतो। हे त्या बावळट उमेदवाराला कसं समजावं। आता बटन आणि भवितव्य। प्रचाराच्या वाफा आता विरून गेल्या आहेत। आता वेळ आली आहे ती बटन दाबण्याची। त्या EVM मशीनसमोर उभं राहिल्यावर मतदाराच्या मनात जे द्वंद्व चालतं ते एखाद्या शेक्सपियरच्या नाटकापेक्षा कमी नसतं। भाऊसाहेब म्हणतात आमचं चिन्ह बघा, अण्णा म्हणतात आमचा वॉर्ड बघा आणि पुणेकर म्हणतो तुमची लायकी बघा। पुणेकरांनो, उद्या घराबाहेर पडा। कसबा असो वा कोथरूड, भवानीपेठ असो वा बाणेर, प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत नोंदवा। कारण हा केवळ कागदावरचा शिक्का नाही, तर हे पुण्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या भाग्योदयावर केलेलं भाष्य आहे। शेवटचा तोफगोळा। निवडणूक येते आणि जाते, पण पुणे कायम असतं। निवडणुकीच्या या महाकुंभात ज्यांनी शब्द दिलेत त्यांनी ते पाळावेत, नाहीतर पुणेकर तुम्हाला शनिवारवाड्याच्या समोर उभा करून असा काही प्रहार करतील की पुढची 5 वर्ष तुम्हाला आरशात बघायची सोय उरणार नाही। तर उठा, तयार व्हा आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा, कारण पुण्याच्या कारभारी कोण ठरणार याचा फैसला आता तुमच्या बोटात आहे। प्रचाराचा कोरडा शेवट आणि रात्रीचा ओला आनंद। विनायकराव, आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि पुणे शहरात एक विलक्षण शांतता पसरली। पण ही शांतता केवळ रस्त्यावरची होती। घराघरातल्या गुलाबी वातावरणाचं काय? गेले 15 दिवस घसा फोडून ओरडणाऱ्या कार्यकर्त्यांचे तालू कोरडे पडले होते। मग काय, तहान लागली म्हणून कुणी गंगेवर थोडीच जाणार होते? अहो, निवडणुकीचा प्रचार संपला की पुण्यातल्या कार्यकर्ता आणि खुद्द उमेदवारही सोन्यासारख्या सांजवेळी सोमरसामध्ये बुडून गेल्याशिवाय राहत नाही। प्रचार संपला, आता थोडी घेऊया असं म्हणत जेव्हा पेले एकमेकांवर आदळतात तेव्हा कुठं त्या उमेदवाराला वाटतं की आपण खरंच जनसेवक आहोत। रात्रीच्या त्या एका पटियाला पेगमध्ये मग विकासाच्या गप्पा रंगतात। पाणी प्यायल्याशिवाय पुण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही, हेच जणू या कार्यकर्त्यांनी मनोमन ठरवलेलं असतं। काही ठिकाणी तर मतदारालाही प्रसादाचे वाटे पोहोचले असतीलच, पण लक्षात ठेवा गड्यांनो, रात्रीची उतरली की उद्या सकाळी मतदान केंद्रावर जाताना डोकं ठिकाणावर ठेवा, नाहीतर रात्रीच्या धुंदीत धनुष्य वाटेल आणि सकाळी हाताला कमळ लागेल किंवा घड्याळ बघता बघता इंजिन सुटेल। अरे, प्यायचीच असेल तर पुण्याच्या भविष्यासाठी विजयाची गुटी प्या, पण उद्या मतदानाचं पवित्र कर्तव्य विसरू नका। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।